नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर आज सकाळी मी एक पोस्ट टाकली किंवा रात्रीच काल टाकली होती की आपल्या ज्या पुढच्या सिरीज आहे जावा फुल स्टॅक आणि AML की म्हणे सर तुम्ही तर बोलले होते की आपले 1 फेब्रुवारीपासून नवीन सिरीज स्टार्ट होईल. मग अचानक बंद का केली याचं काही रिझन मी तुम्हाला सांगतो. मेन अशी गोष्ट आहे की रिझन असं आहे की मी तुम्हाला डायरेक्टली म्हणजे अशा काही गोष्टी समजून घ्या की आता माझे एवढे काही काय म्हणता येईल की एवढं आपल्याकडं नाही गोष्टी किंवा रिसोर्स नाही आहे किंवा काही कारणं आहे. ही कारणं मी तुमच्याशी डिस्कस नाही करत आहे. मला वाटत पण नाही की तुम्हाला या गोष्टी सांगावं का, कारण की मला कुठल्याही गोष्टीचं असं काही निगेटिव्ह गोष्टी आपल्याला दाखवायचे नाही. जे पॉझिटिव्ह काम चालू आहे त्या पॉझिटिव्ह गोष्टीवरच फोकस आपल्याला करायचं आहे आल्यानं. आणि माझा हा पर्पज कायम हा राहिलेला आहे प्रत्येक स्टुडंटसाठी की मी जे गोष्टी शिकलेलो आहे, जे माझ्याकडं नॉलेज आहे ते काय सगळ्यांपर्यंत पोहोचवणं, यासाठीच मी शिक्षक बनलेलो आहे आल्यानं. माझं टीचर हे म्हणजे की काही लोकांचं असू शकतं एम की त्यांना काही बाय प्रोफेशनली टीचिंग फील्डमध्ये नव्हतं यायचं, पण तरी ॲक्सिडेंटली म्हणा किंवा काही म्हणा ते काय एक टीचिंगमध्ये येऊन गेले. पण माझं जे शिक्षक बनण्याचं स्वप्न आहे ते लहानपणापासूनच होतं. म्हणजे की मला असं वाटायचं की आमच्या जे मॅडम होत्या, गोसावे मॅडम म्हणून होत्या, ते खूप चांगलं शिकवायचे. त्यांनी म्हणजे की मला पहिलीला त्यांनी शिकवलं, दुसरीला शिकवलं, तिसरीला शिकवलं. मग मला असं वाटतं टीचर किती चांगलं शिकवतात, चांगलं आपण टीचर बनलं पाहिजे बघ असं. चौथीला आलो मी. चौथीला आल्यानंतर तेव्हा पण मला असं वाटायचं की एक वन वे सर म्हणून होते, त्यांनी पण आम्हाला खूप चांगलं शिकवलं. स्कॉलरशिपच्या गोष्टी ते आम्हाला शिकवायचे. आणि ते स्कॉलरशिप शिकत असताना मी तेव्हा पण ते सर एवढे भारी शिकवायचे. आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जेव्हा लेक्चर चालायचं, जेवणाची सुट्टी झाल्यानंतर लेक्चर चालायचं, काही लोक झोपून घेण्यासारखं वातावरण होऊन जायचं. पण त्या लेक्चरला आम्ही सगळेजण असं बघत राहायचो की हे जे लेक्चर चालू आहे ना, हे लेक्चर चालू आहे ना, इथं काहीतरी खरंच मला तेव्हा वीर शिवाजी म्हणून एक मालिका यायची आणि ते सर आहे ना असं भारी समजायचे. मी कायम त्या वीर शिवाजी मालिकामध्ये ते कॅरेक्टर काय म्हणता येईल की तशा वेळेने इमॅजिन करूनच मी काय करायचो की शिवाजी महाराजांचा इतिहास हा समजायचा. तर माझ्या सगळ्यात जास्त हिस्ट्रीमध्ये कोणता जर असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इयत्ता चौथीमध्ये जो इन्क्लूड केलेला आहे तो सगळ्यात जास्त माझा फेवरेट. आणि ते सर ज्यावेळी शिकवायचे ना त्यावेळेस मला असं वाटायचं की या सरांचं आपल्याला काय शिक्षक बनायचं. मग नंतर मी 5वीला गेलो. माळसाकोरे म्हणून एक शाळा होती आपली 5वी 6वी, तिथं पण चांगले शिक्षक होते, त्यांनी पण खूप चांगलं शिकवलं. नंतर तिथं शिंदे सर म्हणून होते आमच्या गावचे, त्यांनी आम्हाला मॅथ वगैरे शिकवलं. नंतर 8वीला आम्हाला माळवाळा सर म्हणून होते, त्यांनी सगळ्यांनी आम्हाला मॅथमध्ये चांगलं बनवलं. त्यांनी 8वी 9वी 10वी 3 वर्ष आम्हाला मॅथ घेतलं आणि माझं जे पण मॅथ स्ट्रॉंग झालं ना ते त्यांच्यामुळेच झालं. नंतर 10वी नंतर मी 11वी 12वीला फिजिक्सवालावरून काय केलं, फिजिक्सवाला आहे ना अलक पांडे, त्यांचे नाही ती यूट्यूबवर ना मी फिजिक्सचे लेक्चर बघायचो. आणि तेव्हा मला असं वाटायचं की हा माणूस अरे 2018पर्यंत असा होता. 2018-19ला मी त्याचे व्हिडिओ बघायला लागलो, तेपर्यंत ते खूप जास्त फेमस झाले होते. त्यांचे व्हिडिओ बघता बघता मला असं वाटत होतं की ह्या माणसासारखंच बनायचं आता आपल्याला, कारण की ते त्यावेळी शिकवायचे. फिजिक्स मला काहीच येत नव्हतं, मग त्या माणसाने असा इंटरेस्ट बनवला माझा की मी नुसतं फिजिक्सच शिकत राहिलो. आणि फिजिक्स शिकल्यानंतर मला किती 97% आले होते JEE मेन्सला. कशाला? फिजिक्सला. फक्त केमिस्ट्रीला त्यांच्याकडून शिकलो तर केमिस्ट्रीला मला कमी होते, कारण की मला केमिस्ट्रीला आवडत नव्हतं. मला मॅथमध्ये पण मला चांगलेच होते. तर जवळपास 87 माझा JEE मेन्सचा ओव्हरऑल रिझल्ट होता, 87%. इंजिनिअरिंगला आल्यानंतर काय झालं की माझं एम होतं की मला अलक पांडेसारखंच बनायचं आहे. म्हणून मी काय केलं की मला माहीत नाही की त्या माणसापर्यंत मी जाऊ शकतो किंवा नाही, किंवा त्या माणसाला मी कधी भेटू पण शकतो माहीत नाही. पण ते अलक पांडेने जे केलं आहे ना ते आज कोणीच करू शकत नाही. आल्यानं आत्ताच्या टायमिंगला खूप जास्त फ्रीमध्ये आणि क्वालिटी शिक्षण देण्याचं ते काम करत आहे. आणि माझं कायम हे होतं की त्यांच्यासारखं बनायचं. आता मग मी काय केलं की जसं सेकंड इयरला लास्टला मला काहीच उमजत नव्हतं. मला सगळेजणांना हे करत होते कोडिंग बिडिंग, मग मी पण कोडिंग बिडिंग शिकलो थोडंसं. पण मग सेकंड इयरच्या लास्टला असं वाटलं की आपण आता काय यूट्यूब चॅनल स्टार्ट करावं. काय करावं? यूट्यूब चॅनल स्टार्ट करावं. मग मी नंतर काय केलं, यूट्यूब चॅनल सुरुवात केली सेकंड इयरच्या लास्टपासून. नंतर काही दिवसानंतर मी एका कोचिंगमध्ये काय शिकलो काही गोष्टी. तिथून शिकल्यानंतर मी काय करतो कंटिन्युअसली सगळ्यांसोबत काय करतो आहे म्हणजे की
मला तिथून खूप जास्त गोष्टी शिकायला मिळाल्या. माझा बेस तिथं कोडिंगचा तिथं क्रिएट झाला. आणि नंतर मग मी टीचिंगलाच कंटिन्यू केलं. कॉलेजचे सब्जेक्ट शिकवले, हे सगळ्या गोष्टी शिकवल्या. मला शिकवण्याची आवड निर्माण झाली आणि ही आवड तुम्हाला व्हिडिओमधून दिसतच असेल. मी खूप मन लावून शिकवण्याचा प्रयत्न करतो. असं एक बरोबर शिकून की मोकळा होऊन जातो. पहिल्यापासून मला काय आहे की शिकवायची आवड आहे आणि म्हणूनच मी शिक्षक झालेलो आहे. पण मला माहीत नव्हतं की या शिक्षण फील्डमध्ये की इतक्या साऱ्या गोष्टी पण चालतात. पण ठीक आहे, जे पण असेल आपण काय करणार आहे की जे पण सिरीज तुम्हाला मी प्रॉमिस केलेल्या होत्या, ॲटलिस्ट मी ट्राय करेल की बेसिक लेवलचा आधी कंटेंट संपवेल, नंतर आपण ॲडव्हान्स कोर्सचं पुढं बघू. आत्ता तरी मला काही कारणास्तव ही ॲडव्हान्स कोर्सेस लॉन्च करता येणार नाही, हलद्या ना. आणि ज्या दिवशी मी करेल त्याचं काही सांगता येत नाही, कधी करेल हे मला माहीत नाही. आधी मला खूप जास्त गरज आहे फायनान्शियल स्टेबल होण्याची आणि मला नाही वाटत की मी अजून त्या काय म्हणते की घरच्यांना काही असं कॉन्फिडंटली अजून देऊ शकलो आहे मी. कारण की मेन काय जे पण काय असतं ना की फायनान्शियल स्टेबिलिटी खूप जास्त महत्त्वाची राहते कोणत्याही डिसिजनमध्ये. कारण घरच्यांकडून जे पण तुम्ही पण शिकताय, कशासाठी शिकताय की मला काय करायचं की घरच्यांना काहीतरी चांगलं करून द्यायचं आहे. आणि आता ह्या टायमिंगला जर मी अशी गोष्ट केली की जी डायरेक्टली असा डिसिजन घेतला की डायरेक्टली पूर्णपणे ठीक आहे पूर्णपणे सोडून आणि आपण यूट्यूबवर शिकू. यूट्यूबवर शिकवल्यानंतर पण किती मुलं कन्सिस्टन्सी राहतात रे. मी शेवट येतो 100 मुलंसुद्धा कन्सिस्टन्सी ना 10,000 म्हणून 100सुद्धा शेवटला कन्सिस्टन्सी नाही राहत. ती कन्सिस्टन्सीच जाऊ दे, पण त्याच्यातून रेव्हेन्यू किती जनरेट होईल, मी घरच्यांना तेवढ्या गोष्टी देऊ शकतो का? नाही. माझ्या घरी आईवडील शेती करतात, त्यांच्यासाठी काही मदत करू शकतो का? मी नाही. ह्या गोष्टीला बघूनच मी ही सिरीज पॉज केली. माझे पर्सनल रिझन होते आणि त्यामुळे तुमचा पण काही लॉस झाला असेल त्यासाठी सगळ्यांची मी माफी मागतो. सॉरी की मी जे तुम्हाला मी प्रॉमिस केलेलं होतं ते देऊ नाही शकलो, पण मी नक्की पूर्ण करेल. आत्ता नाही देऊ शकलो असं नाही की म्हणजे कधीच नाही करणार. कधीतरी एक दिवस येईल की तुम्हाला मी ह्या गोष्टी एवढ्या हाय क्वालिटीमध्ये आणि चांगलं शिकवल, त्या दिवसासाठी तुम्ही नक्की वेट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चॅनल शेअर करा. कारण आत्तापर्यंत मी काय काय कंप्लीट करून दिलेलं आहे तुम्हाला. आपली सी लँग्वेज इथं पूर्णपणे संपलेली. ही सीची प्लेलिस्ट तुम्ही काय जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. नंतर मी आता ट्राय करणार आहे C++ ही तुम्हाला चांगली शिकवायची. नंतर मी तुम्हाला DSA डेटा स्ट्रक्चर युजिंग C++ हे तुम्हाला मी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. नंतर तुमचं कोर जावा पॉसिबल झालं तर हे पण मी काय शिकवून देण्याचा प्रयत्न करेल आल्यानं. आणि आपली पायथॉनची जी प्लेलिस्ट आहे ना ती आधी कंप्लीट होईल. जी उरलेली ना ती काय होईल, पायथॉन तुमचं कंप्लीट होईल. म्हणजे एवढ्या गोष्टी तुमच्या ॲटलिस्ट यूट्यूबवर सगळ्या मी काय करणार आहे ॲज अ वन शॉटच्या फॉर्ममध्ये किंवा काय म्हणतील त्याला की ॲटलिस्ट बेसिक लेवलचे जेवढे पण कोर्सेस आहेत ते मी आधी यूट्यूबवर सगळं प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे. C++, DSA, जावा आणि पायथॉन या सगळ्या गोष्टी मी यूट्यूबवर शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासोबतच मी पुढं काय शिकवणार आहे, तुमचे कॉलेजमधले जे सब्जेक्ट आहे जसं की OOP झालं, DBMS झालं किंवा कम्प्युटर नेटवर्किंग झालं, TOC असा सब्जेक्ट आहे तो झालं, कम्प्युटर आर्किटेक्चरचा वाला सब्जेक्ट झालं तो मी शिकू शकतो. अजून जर पुढं गेले तुम्ही कम्प्युटर नेटवर्क झालं, TOC झालं, COA झालं, अजून जर पुढं गेला तुम्ही तर तुमचे काही इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट असेल M1, M2, M3 हे मी लास्टला ट्राय करेल. कारण की आधी माझं बेसिक कम्प्युटरच्या सब्जेक्टवर तुमचा सगळ्यात जास्त माझा फोकस राहणार आहे आलं ना. नंतर तुमचं डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स झालं, जेवढे पण सब्जेक्ट आहे कम्प्युटर रिलेटेड ते सगळे कम्प्युटर रिलेटेडचे वन शॉट इथं टाकण्याचा मी प्रयत्न करणार आलं ना. हा जो बेस आहे हा बेस कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आजच्या टायमिंगला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि माझा पूर्ण मेन फोकस पुढचं 6 महिने 1 वर्ष काय याच गोष्टींवर जास्त राहणार आहे. तर या बेसिक गोष्टींसाठी तरीच मी नक्की ट्राय करेल. हे सब्जेक्ट मी तुम्हाला चांगले शिकवल. तुमच्या कॉलेजमध्ये जे पण सब्जेक्ट असेल ते मी इथं प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. आणि आपलं जे एम होतं जावा फुल स्टॅक विथ AI, अजून काय AI ML यासाठी खरंच मी तुम्हाला सांगतो माझी खूप जास्त तयारी झाली होती. काही कारणास्तव मी काय केलं आहे हे पॉज करून दिलेले. AIML, जावा फुल स्टॅक, AIML, पायथॉन फुल स्टॅक, मंड स्टॅक सगळं होतं. पण ठीक आहे, जसं होईल तसं. अजून मी तुम्हाला इथं काय शिकवू शकतो, SQL,
अजून काय MongoDB हे जे आहे हे काय आहे तुम्हाला मी यूट्यूबवर याचे वन शॉट टाकण्याचा प्रयत्न करेन. जे सब्जेक्ट तुमच्या कॉलेजमध्ये आहे, जे सब्जेक्ट तुम्हाला कोडिंगचा बेस बनवणार आहे, हे सगळे सब्जेक्ट मी यूट्यूबवर फ्रीमध्ये शिकवणार आहे. बाकी ॲडव्हान्स कोर्सेससाठी कृपया वेट करा. असं नाही की मी हे कोर्सेस लगेच तुम्ही म्हणशाल सर बेसिक शिकून देशाल आणि पेड तुम्ही लॉन्च करणार. मी सांगितलेलं नाही, जोपर्यंत माझ्याकडून शक्य आहे तोपर्यंत मी काय फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. आलं ना. आणि पेड हा विषय मी काल पण काढला नाही, आज पण काढला नाही. जेव्हा मला गरज पडेल तेव्हा काढल, पण ना त्याची प्राईस डायरेक्टली अशी राहील की आजपर्यंत कोणीच ठेवलेली नाही मार्केटमध्ये, एवढी कमी प्राईस राहील. आलं. माझे मोटिवेशन कोणी असेल तर खान सर आहे. त्यांचं बघा कित्येक कोर्सेस हे कमी प्राईसमध्ये देतात की प्रत्येक मुलाला घेऊ शकता येईल असे प्राईसचे कोर्सेस राहतात. अलग पांडे त्यांच्या पण काय कोर्सेसची प्राईस कमी राहते. शक्यतो आता काही गोष्टी त्यांनी वाढवल्या असेल, त्यांचा बिझनेस गणित बसत नसेल त्याच्यामुळे, पण बरेचसे त्यांच्या कोर्सची प्राईस ही कमीच आहे आणि भरपूर साऱ्या मुलांना त्याचा खूप जास्त फायदा होतो. आणि मला पण माझं पण एम आहे की मी असंच काहीतरी करावं समाजासाठी. आणि मी असं कोणतंही नाही की सर तुम्ही पॉज करून काही दुसरं काही करणार आहे का, म्हणजे की पेड करून देणार आहे का, असं काहीच नाही. पॉज हे पॉजच आहे. जेव्हा मला वाटलं रिझ्यूम करायचं तेव्हा रिझ्यूम पण होईल तर ती यूट्यूबवरच होईल, समजलं. आणि एवढीच तुम्हाला सांगतो की आता मेसेज तुम्ही जे करताय आणि माझे काय अनफॉलो पण केलं लोकांनी लगेच, इतक्या लवकर मराठी माणसाची साथ नका सोडू. मी जे प्रॉमिस केलेले ना आजपर्यंत ती कंप्लीटच करत आलेलं आणि ती कंप्लीटच करणार आलं ना. एकच मी गायडन्स तरी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. इंटरव्ह्यू सेशन आपण घेऊ, पॉडकास्ट सेशन आपण घेऊ. अजून या कॉलेजच्या सिलेबससोबत तुमच्या कॉलेजमध्ये काही प्रॉब्लेम असेल ते प्रॉब्लेम आपण रिझॉल्व्ह करू. प्रत्येक स्टुडंटसोबत जे पण गोष्टी तुम्हाला अडताय त्या तुम्ही मला शेअर करू शकता. तुम्हाला मी रोडमॅप प्रोव्हाइड करू देऊ शकतो. आलं ना. काही जे कोर्सेस आहेत ते यूट्यूबवर खूप चांगले शिकवतात, त्यांचे मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो. आलं ना. पण कोणती गोष्ट पॉज होणार नाही आणि माझ्या डोक्यात जर आलं तर ही पण गोष्ट मी कंटिन्यू करू शकतो. पण मी तुम्हाला सांगितलं रिझन फायनान्शियल स्टेबिलिटी इज मोर इम्पॉर्टंट. का? कारण आपल्याला घरच्यांना काहीतरी देणं आहे. ते पण माझ्याकडे एक आशा लावूनच बसले ना की मी काहीतरी चांगलं करेन आणि त्यांच्याकडे काही चांगलं काहीतरी त्यांना देऊ शकेल. आलं ना. तरच ह्या गोष्टीमुळेच मी थोडी माघार घेतली, कारण की मला काही प्रॉब्लेम येत होते त्याच्यामुळे माघार घेतली. पण नंतर आपलं तुम्ही बघा, ज्या दिवशी माझ्या सगळ्या गोष्टी हातात येतील किंवा मी एखाद्या चांगल्या ठिकाणी अजून मी काही इम्प्रूव्ह केलं स्वतःला, तर नक्की मी काय या गोष्टीवर काम करेल आणि तुमच्यापर्यंत ह्या नक्की गोष्टी फ्रीमध्ये पोहोचवेल. तर आजच्या दिवस एवढंच आणि हेच सांगण्यासाठी तुम्हाला मी यूट्यूबवर आलेलो होतो. आलं ना. आणि मी जे सांगितलं की शिक्षक होणे माझी मजबुरी नाही, मी शिक्षक होणं हे मला पहिल्यापासून माझं स्वप्न आहे आणि मी ते कंप्लीटच करून राहणार. आलं ना. आजच्या दिवस एवढंच. बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. आणि आपल्या नवीन सिरीज पायथॉनची सिरीज पुरात रिझ्यूम करतो आहे मी. त्यानंतर आपली जावाची ट्राय करेल. C++ मी DSAची जी लॉन्च केलेली ती आधी कंप्लीट करायची आहे. बाकीचे तुमचे ऑपरेटिंग सिस्टीमवाला सब्जेक्ट आहे, OOP झालं, DBMS झालं, कम्प्युटर नेटवर्क झालं, TOC झालं, COA, अजून तुमच्या कॉलेजमध्ये मशीन लर्निंगचे न्यूमेरिकल वगैरे राहतात, डीप लर्निंग विषय IT वाल्यांना, DADS काय असेल ते सगळं तुम्ही मला सिलेबस सेंड करून द्या. तुम्ही सेंड करा इंस्टाग्रामवर मला ड्राईव्हची लिंक वगैरे शेअर करून, आणि मी काय त्याच्यावर पुढे काम करायला सुरुवात करेल. आलं ना. तर आजच्या दिवस एवढंच. सगळ्यांनी मला जो सपोर्ट दिलेला आहे तो असंच देत राहा. इथून पुढे पण आपले जो पण मराठी क्रिएटर असेल त्याला नक्की सपोर्ट करा. आजच्या दिवस एवढंच. बाकीचं बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.